8 मे दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार. माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. ओवे क्रमांक 631 पासून पुढे. नाना गाय चरे डोंगरी परी चित्त बांधिले वसे घरी तैसे प्रेम एतीचे करी स्थानपती येरे वरिचिले निचित्ते बाह्य सख्य सुखापुरते भोगी जो का श्रीमूर्ती ते चतुर्भुज परी पुडत पुडती पांडवा हा एक बोलून विसरावा जिये इये रूपी हुन सद्भावा नेदावे निघे हे कही नव्हतेची देखिले म्हणून भय जे तुझ उपजले ते सांडी येत संचले असो दे प्रेम आता करू तुझे या सारिखे ऐसे म्हणितले विश्वतोमुखे तरी मागील रूप सुखे नेहाळू पातू. संजय उवाच इत्यर्जुन वासुदेवस्त थोक्त्वा स्वकं रूप दर्शयामास भूयम् आश्वस्यामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्य वपुर्महात्मा. ऐसे वाक्य बोलत खेवो मागुता मनुष्य झाला देवो हे ना परी नवलावो आवडीचा तिये. श्रीकृष्णाची कैवल्य उघडे वरी सर्वस्व विश्वरूपा एवढे हाती दिदले की नावडे अर्जुनासी वस्तू घेऊन वाळीजे जैसे रत्नासी दूषण ठेविजे ना तरी कन्या पाहुनिया म्हणिजे मना नये हे. तया विश्वरूपा एवढी दशा करीती प्रीतीचा वाढू कैसा सेल दिदलीसे उपदेशा किरीटीसी देवे मोडोनी भांगाराचा रवा लेने घडले आपुलिया सवा मग अनावडे जरी जीवा तरी आटीजे पुढती. तैसे शिष्याची प्रीती झाले कृष्णत्व होते ते विश्वरूप केले ते मना नयेची मग आणले कृष्णपण मागुते. हा ठाव वरी शिष्याची निकसी सहाते गुरु आहाती कवने देशी परी नेनिजे आवडी कैसी संजयो म्हणे. मग विश्वव्यापुनी भोवते जे दिव्य तेज प्रगटले होते तेची सामावले मागुते कृष्णरूपी तये. जैसे त्वम पद हे आघवे तत्पदी सामावे अथवा द्रुमाकारू साठवे बीजकनिके जेवी नात्रे स्वप्न संभ्रमो जैसा गिळी चेली जीवदशा श्रीकृष्णे योगुहा तैसा संहारिला तो. जैसी प्रभा हरपली बिंबी की जळद संपत्ती नभी नाना भरते सिंधू गभी त्रिगाले राया. होका जे कृष्णाकृतीची मोडी होती विश्वरूप पटाची घडी ते अर्जुनाची आवडी उकलोनी दाविली. तव परिमाना रंगू तेने देखिले साविया चांगू तेत ग्राहकीये नव्हेचे लागू म्हणून घडी केली पुढती. तैसे वाढवेचेने बहुवसपणे रूपे विश्व जिंतिले जेने ते सौम्य कोंडी सवाने साकारले झाले. किंबहुना अनंते धरिले भाकुटपण मागुते परी आश्वासिले पार्था ते बिहालियासी. जो स्वप्नी स्वर्गा गेला तो अवसात जैसा चेईला तैसा विस्मयो झाला किरीटीसी. ना तरी गुरु कृपे सवे ओसरलिया प्रपंच ज्ञान आघवे स्फुरे तत्व तेवी पांडवे श्रीमूर्ती देखिली. तया पांडवा ऐसे चित्ती आड विश्वरूपाची जवनिका होती ते फिटोनी गेली परोती हे भले झाले. काय काळा ते जिणोनी आला की महावा तो मागा सांडिला आपुल्या बाही उतरला सातही सिंधू. ऐसा संतोष बहुचित्ते घेईजत असे पंडू सोते विश्वरूपा पाठी कृष्णा ते देखोनिया. मग सूर्याचिया अस्तमानी मागुती तारा उगवती गगनी तैसा देखो लागला अवनी लोकांसहित. पाहे तव तेची कुरुक्षेत्र तैसेची देखे दोही भागी गोत्र वीर वर्षताती शस्त्राशस्त्र संघाटवरी. तया बाणांच्या मांडवा अंतू तैसाची रथू देखे निवांतू धुरे बैसला लक्ष्मीकांतू आपण तळी. संजय म्हणतो असे वाक्य बोलून देवांनी पुन्हा लगेच सगुण मनुष्यरूप धारण केले. असे रूप धारण केले यात काहीच विशेष नाही. हा अर्जुनाविषयी असलेल्या भगवंताचा चमत्कार आहे. श्रीकृष्ण हे प्रत्यक्ष परब्रह्म आणि त्यांनी विश्वरूपासारखे आपले सर्वस्व अर्जुनाच्या हाती दिले पण त्याला ते आवडले नाही. जशी एखादी वस्तू हातात घ्यावी व पटत नाही म्हणून टाकून द्यावी
किंवा उत्तम रत्नाला काहीतरी दोष दाखवून दूषण द्यावे, अथवा मुलीला प्रथम पाहून येऊन पुन्हा आपल्याला ती पसंत नाही असे ज्याप्रमाणे म्हणावे. भगवंतांनी अर्जुनास उपदेशाचा शेलका वाटा जे विश्वरूप ते दाखविले. यावरून अर्जुनाविषयी भगवंताचे प्रेम किती पराकाष्ठेचे होते हे दिसून येते. सोन्याची लगड मोडून त्याचा जसा आपल्या आवडीप्रमाणे दागिना करावा व तो आवडला नाही म्हणून पुन्हा जसा तो आटवून टाकावा, त्याप्रमाणे प्रथम कृष्णरूप होते. त्याचे शिष्याच्या आवडीकरता विश्वरूप केले. ते त्याच्या मनास पटेना म्हणून परत कृष्णरूप आणले. संजय म्हणतो, इतकी शिष्याची जिकिरी सहन करणारे गुरु कोणत्या तरी देशात आहेत का? परंतु देवाचे अर्जुनाविषयी कसे प्रेम आहे ते कळत नाही. मग भगवंतांनी विश्व व्यापून विश्वरूपाचे तेजेस प्रगट केले होते. त्याच तेजाचा पुन्हा कृष्णरूपात समावेश केला. त्याप्रमाणे तत्त्वमसी महावाक्यातील तो हे पद जीवाचे लक्ष जो आत्मा, तत्पदामध्ये ईश्वराचे लक्ष जे ब्रह्म त्यात सामावते. लक्षार्थाने दोन्ही जसे एक आहेत, किंवा संपूर्ण वृक्ष जसा बीजात साठवला जातो, किंवा स्वप्नातील सर्व विस्ताराला जीवाची जागृतावस्था जशी गिळून टाकते, त्याप्रमाणे तो योग विश्वरूप भगवंतांनी आपल्यात सामावून घेतला. जशी सूर्याची प्रभा सूर्यातच लय पावावी, किंवा ढगांच्या रांगा आकाशात जिरून जाव्यात, अथवा समुद्राची भरती समुद्रातच लय पावावी, त्याप्रमाणे कृष्णाच्या आकृतीच्या रूपाने विश्वरूप वस्त्राची घडी होती. ती देवांनी अर्जुनाच्या पसंतीकरता उकलून दाखवली. तेव्हा त्या वस्त्राची विश्वरूपाची लांबी, रुंदी व रंग सर्व नीट पाहिल्यानंतर गिऱ्हाईक जो अर्जुन त्याला ते वस्त्र विश्वरूप घेण्याची आवड नसल्यामुळे पुन्हा त्या वस्त्राची कृष्णाकृतीच्या रूपाने घडी केली. याप्रमाणे ज्या कृष्णरूपाच्या वाढीमुळे सर्व जगत व्यापून टाकले होते, ते विश्वरूपाच्या आकाराने वाढलेले कृष्णरूप पुन्हा शांत व गोजीरवाणे असे झाले. पुन्हा भगवंतांनी लहान कृष्णरूप धारण केले व भयभीत झालेला अर्जुन त्याला धीर दिला. त्यावेळी एखादा स्वप्नात स्वर्गात गेलेला मनुष्य अकस्मात जागा होऊन पाहू लागला, म्हणजे त्याला जसा चमत्कार वाटतो त्याप्रमाणे अर्जुन चकित झाला. अथवा सद्गुरूंची कृपा झाल्यावर जगताचे मिथ्यत्व निश्चित होऊन सर्व प्रपंच ज्ञान नाहीसे होते व शुद्ध परब्रह्म जसे अनुभवाला येते, त्याप्रमाणे अर्जुनाने विश्वरूप ओसरल्यावर कृष्णमूर्ती पाहिली. अर्जुनाच्या मनाला असे वाटले की या चतुर्भुज मूर्तीच्या आड जो विश्वरूपाचा पडदा होता तो निघून गेला, हे चांगले झाले. जणू काही काळाला जिंकून आला, किंवा भयंकर वाऱ्याला मागे हटून आला, अथवा जसा काही आपल्या बाहुबलाने सातही समुद्र पोहून आला. वरील संकटातून पार पडल्यावर जसा आनंद होईल, त्याप्रमाणे विश्वरूपानंतर कृष्णरूप पाहिल्यावर अर्जुनाला अतिशय आनंद झाला. मग सूर्य मावळल्यावर आकाशात जशा चांदण्या प्रकट झालेल्या दिसतात, त्याप्रमाणे विश्वरूपानंतर पूर्वीप्रमाणे लोकसमुदायासह पृथ्वी अर्जुनाने पाहिली व पाहत होतो. तेच कुरुक्षेत्र. दोन्ही सैन्यामध्ये पाहावे तर आपले नातलग, त्यातील योद्धे एकमेकावर शस्त्रवास्त्रांचा वर्षाव करीत आहेत. त्या बाणांच्या मांडवाखाली आपला रथ जागच्या जागी उभा आहे व लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण धुऱ्यावर बसलेले असून आपण रथाखाली आहोत. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.